आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत एक विशेष अतिथी, भारतीय जनता पक्षाचे नेते श्री माधवराव भंडारी, जे आपल्याला अनेक भूमिकातून परिचित आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते, एक राजकीय कार्यकर्ते, एक अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून आपण अनेक टेलिव्हिजन चॅनलवर त्यांना पाहत आलेलो आहोत. आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत एका लेखकाच्या भूमिकेतून, कारण नुकतंच त्यांचं अयोध्या हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि याच्यामध्ये अयोध्येच्या संबंधित आणि तसंच राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या संबंधित अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे, जो मराठीत माझ्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा हा एवढा मोठा प्रयत्न झालेला आहे. माधवराव, स्वागत आहे आपलं MH48 वर. आजचा दिवस आणखीन विशेष, जसं म्हटलं की आज भगवद्गीता जयंती आहे, आज नाताळ आहे, आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे, जो आपण सुशासन दिन म्हणून साजरा करतो. आणि प्रभू श्रीरामाकडे एक सुशासन आणि प्रभू श्रीराम यांचाही अतिशय जवळचा संबंध आहे. आणि आज MH48 या युट्यूब चॅनलला 20,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि या निमित्ताने आपण ही चर्चा करणार आहोत. माधवराव, माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला की हे अयोध्या हे पुस्तक आपल्याला का लिहावं असं वाटलं? या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मी प्रथम तुझं आणि तुझ्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की या तुमच्या चॅनेलने 20,000चा टप्पा गाठला, 20,000 परगणीदारांचा, सबस्क्रायबर्सचा, जोडलेल्या लोकांचा टप्पा गाठला. आणि ही काही लहान गोष्ट नाही, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्या ह्या उपक्रम किती लोकांपर्यंत पोहोचतोय, त्याचं प्रमाण, आवाका किती आहे, हे त्याच्यातून लक्षात येतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आणि आता आपल्या विषयाकडे वळतो. मला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो आणि तो स्वाभाविक आहे की हे पुस्तक लिहायचं कसं कल्पना आली. तर गेल्या वर्षी जेव्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या वादाचा निकाल दिला आणि राम जन्मभूमीच्या विषयाची एका अर्थाने कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे सोडवणूक झाली, त्यानंतर लगेच केव्हा तरी एक 8-10 दिवसात परममित्र पब्लिकेशन्सचे माधव जोशी आणि माझे एक मित्र अरुण करमरकर हे दोघे जण माझ्याकडे आले होते आणि त्यांनी हे पुस्तक मी लिहावं असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. मी त्याला हो म्हणालो, नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच, कारणही नव्हतं काही नाही म्हणायला. फक्त माझ्यातून किती लिहून होईल आणि वेळ मिळणं, पुन्हा लेखक म्हणून मी खूप आळशी आहे. म्हणजे इतकी पानं जेव्हा माझ्यातून लिहून झालेली बघितली तेव्हा मला स्वतःलाच धक्का बसला की अरे बापरे, आपण एवढं लिहिलं, याचा इतका मी या बाबतीतला आळशी आहे. त्यामुळे साधारण मी त्याला हो म्हटलं आणि एक कल्पना अशी होती की एक 150-200 पानांचं पुस्तक आपण करू आणि रामनवमीच्या आत ते प्रकाशित करायचं. या म्हणजे 2020च्या रामनवमीच्या मुहूर्तावर ते प्रकाशित करायचं अशी कल्पना होती. त्यावेळेला काही माझ्यासमोर पुस्तकाचा आराखडा नव्हता, पण नंतर जसं त्याच्यावर काम करायला लागलो, विचार करायला लागलो. आणि दुसरा प्रश्न असा होता की नाही म्हटलं तरी राम जन्मभूमी, अयोध्या या विषयावरती खूप लिहिलं गेलं. आपण बघायला गेलो तर वर्तमानपत्रांनी लिहिलं, अनेक पुस्तकं निघाली, इंग्रजी हिंदीमध्ये खूप लिहिलं गेलं. मग लिहिण्यासारखं काय? म्हणजे मी जेव्हा माझ्या 1-2 मित्रांशी बोललो तेव्हा त्यांच्या बोलण्यातला प्रश्न हा झाला की भाई, राम जन्मभूमीवर आता काय लिहिणार, आता लिहिण्यासारखं काय? तर त्यामुळे तोही पहिला प्रश्न होता. ते सगळं करता करता असं एक लक्षात आलं की मराठी वाचकाला किमान राम जन्मभूमी या विषयाचे सगळे पैलू नीट सांगणारं कुठलंही पुस्तक उपलब्ध नाही. जे काही लिखाण झालं ते प्रामुख्याने प्रचारकी थाटाचं होतं. राम जन्मभूमीच्या आंदोलनावर अपप्रचार करणारं होतं, राम जन्मभूमीबद्दलच्या खोट्या नाट्या कल्पना लोकांच्या गळ्यात मारणारं होतं, किंवा मग त्याला उत्तर देण्यासाठी आमच्या बाजूने केलं गेलेलं प्रचारकी लेखन होतं. पण ज्याला खऱ्या अर्थाने विशुद्ध अभ्यास करून
केलेलं लेखन असं म्हणू, असं फारसं उपलब्ध नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि त्याच्यातून ह्याच्यावर काम चालू केलं. रामनवमी तर उलटून गेली. रामनवमीच्या नंतर पाडवा धरला होता, तोही उलटून गेला. म्हणजे अक्षय तृतीया धरली होती, तीही उलटून गेली. दरम्यानच्या काळात कोरोना, कोविड सुरू झालं, टाळेबंदी लागली. आणि त्या टाळेबंदीमध्ये आम्ही अनेक मुहूर्त ठरवले. मग काही होत नाही तर दसऱ्याला करू असं ठरवलं. रामाचा आणि दसऱ्याचा संबंध मोठा आहे, दसऱ्याला करू. होत होत ते दसऱ्याला प्राथमिक लेखन पूर्ण झालं. पण त्याच्यानंतर त्याचं अंतिम स्वरूप याला आणखीन महिना गेला. असं होत होत शेवटी ते छापून प्रसिद्ध व्हायला कालची 22 तारीख उजाडली. पण 22 तारखेला ते प्रसिद्ध झालं, प्रकाशित झालं, याचा मला आणखीन एका कारणासाठी आनंद आहे. कारण 22 डिसेंबर या विषयाला, या तारखेला रामजन्मभूमीच्या सगळ्या इतिहासामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. रामजन्मभूमीवरचं जे रामलल्लाचं मंदिर म्हटलं जातं, त्या रामलल्लाच्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्ती प्रकट झाल्या असा जो दिवस आहे तो 22 डिसेंबर 1949 ची मध्यरात्र, 22-23 डिसेंबरची मध्यरात्र असा तो दिवस आहे. आणि त्या गोष्टीला कालच्या 22 तारखेला 71 वर्ष पूर्ण झाली. तर नेमका तो योग, ते औचित्य आम्ही साधून हे पुस्तक लोकांसमोर आणू शकलो ह्याचा मात्र मला नक्की आनंद आहे. अनेक मुहूर्त चुकले, पण मिळाला तोही मुहूर्त काही चांगलाच होता. एवढं झालं ते. असं म्हटलं होतं की प्रभू रामांच्याही आयुष्यात 14 वर्षाचा वनवास होता आणि त्या वनवासासारखाच म्हणजे हे पुस्तक यायला जरी उशीर झाला असला तरी ते जे पुस्तक आलंय ते मराठीत अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे आणि एका अर्थाने हा एक संग्राह्य ग्रंथ म्हणून आज आपल्या समोर ते उपलब्ध आहे. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. विषय आलाच आहे तर आपण अयोध्येला एक कार्यकर्ता म्हणून भेट दिली होती 1978 साली, जर मी चुकत नसेल तर. आणि तेव्हा देखील आपण या रामलल्लांच्या मूर्तींचं दर्शन घेतलं होतं आणि एक तेव्हाचं अयोध्येचं चित्र कसं होतं आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं, मी प्रश्नाचा एक दुसरा भागही आहे पण तो आपल्या उत्तर आल्यानंतर मी विचारेन. 78 साली मी जी अयोध्या बघितली ती खूप वेगळी होती. म्हणजे आता ती अयोध्या फोटोंमध्ये सुद्धा किती बघायला मिळेल मला माहिती नाही. त्यावेळीची अयोध्या खूप छोटी होती, विस्तार कमी होता, लोकसंख्या कमी होती. जुन्या भारतातली जी वेगवेगळी तीर्थक्षेत्र असलेली गावं जशी असतात तशीच होती. पण अयोध्येचं सगळ्यात मला पाऊल टाकल्यानंतर जाणवलेलं वैशिष्ट्य जर काय असेल, आणि मी ते माझ्या पुस्तकातही लिहिलंय, की अयोध्येमध्ये त्यावेळेला निदान घर आणि मंदिर असं वेगळं ओळखता येत नव्हतं. प्रत्येक घरात एखादं मंदिर होतं किंवा मंदिरात कुणीतरी घर म्हणून राहत होतं. एवढं मंदिरांचं शहर ही माझी त्या क्षणी पहिल्यांदा झालेली भावना जी होती. अयोध्येचं पहिलं इम्प्रेशन माझ्या मनावर जर काय असेल, अयोध्येची पहिली जाणीव जर मला काय झाली असेल तर हे मंदिरांचं शहर आहे, मठांचं शहर आहे. साधूंची संख्या तिथली प्रचंड होती. त्यामुळे त्यावेळेची बघितलेली अयोध्या, त्यावेळेची बघितलेली राम जन्मभूमी, आणि गमतीचा भाग असा आहे की मी त्यावेळेला अयोध्येला जो गेलो होतो तो राम जन्मभूमीच्या निमित्ताने गेलो नव्हतो. मी गेलो होतो नानाजी देशमुखांनी जे ग्रामविकासाचं काम सुरू केलं त्याच्या संदर्भात गेलो होतो. आणि नानाजींनी काम सुरू केलं होतं गोंडा जिल्ह्यामध्ये. गोंडा जिल्हा हा अयोध्येला लागून आहे. म्हणजे अयोध्येचा जो शरीवरचा पूल आहे तो पूल अयोध्येच्या एका शहरात सुरू होतो आणि गोंडा जिल्ह्यामध्ये पोचतो. गोंडा आणि अयोध्या यांना जोडणारा तो पूल आहे. तर त्यामुळे इतकं जवळ असल्यामुळे स्वाभाविकपणे मी अयोध्येला गेलो, 2 दिवस राहिलो होतो, हे फिरलो. पण त्यावेळेला राम जन्मभूमी आणि त्याच्याबद्दलचा वाद विवाद संघर्ष यातलं काही माझ्या समोर नव्हतं. त्यावेळेला लोकांच्याही चर्चेत नव्हतं, लोकांच्या बोलण्यात नव्हतं. मी वेगळ्या विषयासाठी गेलो होतो त्यामुळे मी काही फार त्याच्यात समजून घेण्याचा, तपासण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यावेळेच ते काही रामलल्लाचं मंदिर मी बघितलं, तेही असंच फारसं सुस्थितीत नसलेली एक जुनाट इमारत. त्या इमारतीच्या अगदी अंधाऱ्या भागामध्ये एक रामलल्लाच्या मूर्ती ठेवलेली जागा. म्हणजे मला त्या मूर्ती नीट दिसल्या नव्हत्या त्या अंधारामध्ये. एवढं ते
असं एक साधारण स्थिती होती. लोकांचं येणं जाणं भरपूर होतं, लोकांचा वावर होता, लोकांचा वावर नव्हता असं नाही, पण खूप मोठं काही वाटावं असं त्यावेळेला तिथे काही नव्हतं, हे खरं. पण ते मंदिर बघून किंवा तेव्हा किंवा त्याच्यानंतरही असं काही विषाद तुम्हाला वाटला होता? कारण आजचा दिवस जसे म्हणलं की हा नाताळचा दिवस आहे आणि बरेच जण जे इस्रायलला पॅलेस्टाईनला जातात ते खास करून बेथलेहेम मधल्या येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान बघायला जातात. आणि आपले प्रख्यात वकील अभिषेक मनू सिंघवी, जे युपीए सरकारने प्रभू रामाच्या अस्तित्वावरच शंका व्यक्त केली होती, ते अभिषेक मनू सिंघवी बेथलेहमला जाऊन याच ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे असं ट्विट करतात. किंवा जे भारतीय पर्यटक, मराठी पर्यटक युरोपला जातात, ते व्हॅटिकनला जातात. आणि अशी सगळी भव्य प्रार्थना स्थळ आपण दुसऱ्या धर्माची दुसऱ्या देशात जाऊन बघतो, पण आपल्याच देशात आणि प्रभू श्रीरामाचा प्रभाव हा अगदी संपूर्ण आशियाभर, अगदी इंडोनेशिया, जपान पर्यंत असताना त्याचं जन्मस्थान म्हणून ओळखली जाणारी जी जागा आहे ती अंधारी आणि कडी कुलपातले देव असं बघून काही. आणि आताची अयोध्या, खास करून आपण आता ती गेली 2-3 वर्ष आपण बघतो अयोध्येतली दिवाळी, यामध्ये काही तुम्हाला जाणवलं का? स्वाभाविकपणे तेव्हा एक गोष्ट तर निश्चित खटकलीच होती की रामाचा जन्म ह्या जागी झाला, आणि असं जर सगळा समाज मानतो, हिंदू समाज सगळ्या जगातला मानतो, तर त्या रामाचं जन्मस्थान या पद्धतीने त्या ठिकाणचं रामाच्या बालमूर्ती ठेवलेल्या मंदिराची ही अवस्था, त्याला ते कडी कुलपात बंदोबस्त द्यायचा, कारण त्यावेळेला रामललाच्या मंदिराचं कुलूप निघालं नव्हतं, ते नंतर निघालं 86 सालामध्ये. त्यामुळे हे निश्चितपणे कोणत्याही भारतीय हिंदू माणसाला न आवडणारं, मनाला बोचणारं होतं. मलाही ते तसंच खटकलं, बोचलं, हे खरं आहे. एकूणच म्हणजे हा 86 साली कुलूप निघालं, त्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारतो, कारण आपल्या पुस्तकात याचा उल्लेख आलेला आहे. कारण राम जन्मभूमी आंदोलनाची तुलना ही नेहमीच सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराशी किंवा पुनर्निर्माणाशी केली जाते. आणि त्यामध्ये ही उल्लेख आहे सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी ज्या प्रकारे प्रयत्न झाले, आणि त्याच्यात सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधी असतील, सी राजगोपालाचारी राजाजी असतील, तशा प्रकारचे प्रयत्न राम जन्मभूमीच्या बाबत मात्र होऊ नाही शकले, कारण ते 1949 सालापासून ही सुरुवात झाली. तर याच्यामध्ये आपल्याला खास करून पंडित नेहरूंनी त्याच्या बाबत घेतलेल्या भूमिकेचा किंवा त्यांना तिथे विरोध करणारा याबाबत आपलं काय मत आहे? म्हणजे जी गोष्ट सोमनाथ बाबत घडली ती राम जन्मभूमीच्या बाबत 1949 ते 86 किमान या कालावधीत का होऊ नाही शकली? ते विस्मृतीत का गेलं? खरा आहे हा प्रश्न. आणि 49 मध्ये जेव्हा सरदार पटेलांनी सोमनाथच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं, तेव्हाच अयोध्येमधला एक मोठा समुदाय हा राम जन्मभूमीच्या जीर्णोद्धारासाठी आग्रह धरून त्यांनी आंदोलन सुरू केलं. आपल्याला असं वाटतं की राम जन्मभूमीचं आंदोलन 1983 मध्ये सुरू झालं, तसं नाहीये. राम जन्मभूमीचं आंदोलन हे साधारणपणे 1940-43 मध्ये सुरू झालं. पंडित मदन मोहन मालवीयांनी, आणि योगायोगाने आज त्यांची सुद्धा जयंती आहे, तर पंडित मदन मोहन मालवीयांनी अखिल भारतीय रामायण सभा म्हणून स्थापन केली होती. आणि ही रामायण सभा, रामायण महासभा, ही राम जन्मभूमीच्या मुक्ततेसाठी, जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करत होती. 49 मध्ये जसं सोमनाथचं काम सुरू झालं, तसं या मंडळींनी सुद्धा अयोध्येसाठी आग्रह धरला की राम जन्मभूमीचाही जीर्णोद्धार राम जन्मभूमीच्या ताब्यात देऊन त्याचा जीर्णोद्धार सुरू करूया. पण सरदार पटेलांनी ज्या पद्धतीने सोमनाथचा विषय मनावर घेऊन केला, एकतर सरदार पटेलांना वेळ नाही मिळाला, त्यांची तब्येत नंतरच्या काळामध्ये ढासळत गेली आणि दुर्दैवाने 50 मध्ये त्यांचा देहांतच झाला. त्यामुळे सरदार पटेलांना ह्या विषयात लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यावेळेला उत्तर प्रदेश, म्हणजे त्यावेळेचा संयुक्त प्रांत, युनायटेड प्रोव्हिन्सेस, त्याचे मुख्यमंत्री आहेत ते गोविंद वल्लभ पंत. आणि गोविंद वल्लभ पंत हे सुद्धा सरदार पटेलांच्याच बरोबरीचे किंवा थोडेफार कमी मानता येईल, पण अत्यंत मोठं नेतृत्व होतं. काँग्रेसमध्ये त्यांना मानाचं स्थान होतं. आणि ते किती मोठे होते तर सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी नेहरूंनी गोविंद वल्लभ पंतांना केंद्रात बोलावून घेतलं, त्यांना केंद्रीय गृहमंत्री केलं. एवढंच नाही तर पंडित नेहरूंना 54 साली भारतरत्न मिळालं, आणि
55 साली गोविंद वल्लभ पंतांना भारतरत्न दिलं. हम्म. सरदार पटेलांना त्यांनी भारतरत्न दिलंच नाही हे आपल्याला माहिती आहे. हम्म. पण म्हणजे एवढं स्थान असलेले गोविंद वल्लभ पंत हे त्यावेळेच्या उत्तर प्रदेशचे संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मनात आणलं असतं तर हा विषय तेव्हा सुटला असता, कारण त्यांची ती ताकद होती, त्यांचं राजकीय स्थान होतं. पण एक तर त्यांनी तेवढं मनात घेतलं नाही आणि दुसरं पंडित नेहरूंना ते मान्य नव्हतं. पंडित नेहरूंनी सोमनाथच्या जीर्णोद्धाराला केलेला विरोध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याची पत्रव्यवहार उपलब्ध आहेत, नेहरूंची वक्तव्य उपलब्ध आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसादने त्यांनी केलेला विरोध तोही आपल्याला माहिती आहे. पण अयोध्येच्या विषयात सुद्धा पंडित नेहरूंनी कायम अशाच पद्धतीची विरोधाची भूमिका घेतली आणि त्यामुळे हा प्रश्न रेंगाळत गेला, लोंबकळत गेला आणि तो शेवटी इथपर्यंत आपण त्या सगळ्या विषयामध्ये आलो. माझ्या पुस्तकात मी त्या सगळ्याबद्दल खूप विस्ताराने लिहिलंय आणि पंडित नेहरूंनी काय भूमिका कशा पद्धतीने बजावली हे मी पुराव्यानिशी त्यात दाखवलं की नेहरूंची भूमिका तिथे दुटप्पीपणाची होती. म्हणजे एकीकडे नेहरूंनी मंदिर होऊ दिलं नाही, मंदिराचा प्रश्न सोडवू दिला नाही, पण दुसऱ्या बाजूने तो प्रश्न जिवंत राहील ह्याची पुरेपूर काळजी घेतली. तो कसा काय? आता 1949 मध्ये जेव्हा म्हटलं मी की 22-23 डिसेंबरला त्या रामलालाच्या मूर्ती ठेवल्या गेल्या, तर त्या ठेवल्या गेल्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसचेच एक अयोध्येतले नेते बाबा राघवदास हे त्याच्यात ते प्रमुख होते. बरं, या बाबा राघवदासांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या प्रसंगानंतर अयोध्येच्या म्हणजे त्या परिसरात ज्या उत्तर प्रदेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्या निवडणुकीत पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्या पोटनिवडणुकीत बाबा राघवदास हे अयोध्येमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते आणि ते निवडूनही आले. आणि त्या सगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने प्रचाराचा मुद्दा काय केला तर त्यांच्या विरोधात असलेली समाजवादी पार्टी, आचार्य नरेंद्र देव यांची समाजवादी पार्टी ही रामाच्या विरोधी आहे, त्यांना राम मान्य नाही. म्हणजे अयोध्येमध्ये त्यांचा प्रचाराचा मुद्दा हाच होता की तुम्ही रामाला मानता की नाही, तुम्ही रामाला देव मानता की नाही. आणि आचार्य नरेंद्र देव समाजवादी होते, त्यामुळे आम्ही देव मानत नाही असं ते त्या काँग्रेसच्या जाळ्यात अचूक सापडले. आणि तो मुद्दा करून काँग्रेसने त्या निवडणुका जिंकल्या. आचार्य नरेंद्र देवांच्या पार्टीचा पराभव झाला, बाबा राघवदास 1300च्या मतांनी जिंकले. आणि ते जर त्यावेळेला समाजवादी पार्टीचा पराभव झाला नसता तर संयुक्त प्रांतामध्ये काँग्रेसला आव्हान देणारी एक नवी ताकद उभी राहिली असते. आणि त्यांनी वातावरण केलं होतं. म्हणजे एवढं सगळं करून बाबा राघवदास 1300 मतांनी जिंकले, त्यांना काय असा खूप मोठा विजय नाही मिळाला. म्हणजे समाजवादी पार्टीने किती हातपाय पसरले होते आणि त्यांना किती जनाधार मिळत होता हे त्यात दिसून आलं. पण पहिल्या निवडणुकीच्या अगोदर 52 सालच्या अगोदर जर संयुक्त प्रांतात काँग्रेसला आव्हान देणारी एक ताकद उभी राहिली असती तर ते होता कामा नये. म्हणून पंडित नेहरूंनी अगदी जाणतेपणे डोळे उघडे ठेवून राम मंदिर ह्या विषयाचा उपयोग केला, अयोध्येचा वापर केला, रामाचा वापर केला. राजकारणामध्ये पूर्ण म्हणजे राम जन्मभूमीचा विषय राजकारणासाठी करण्याची सुरुवात काँग्रेसने केली. 49 साली केली, नेहरूंच्या हयातीत केली. या बाबा राघवदासना काँग्रेसने तिकीट दिलं म्हणजे नेहरूच दिलं, कारण नेहरू सर्वेसर्वा होते. त्यांच्या मर्जीविरुद्ध कुणाला म्युन्सिपाल्टीचं तिकीट सुद्धा मिळत नव्हतं. त्यामुळे बाबा राघवदासना विधानसभेचं तिकीट देणं आणि त्यांनी हा सगळा प्रचार केल्यानंतर ते निवडून येणं एवढंच नाही, ह्या बाबा राघवदासनी त्या ठिकाणी मूर्ती ठेवल्या, पोलिसांमध्ये जी तक्रार नोंदवली गेली, FIR नोंदवला गेला, त्यामध्ये बाबा राघवदासांचं नाव आहे. या मूर्ती ठेवणाऱ्यांमध्ये प्रमुख बाबा राघवदास आहेत. तर त्या बाबा राघवदासांची भलामण नेहरूंनी केली एका पत्रात. ते म्हणतात की असं सगळेजण म्हणतात पण बाबा राघवदास काही तसे ग्रस्त नाहीत, ते खूप सज्जन आहेत, सभ्य आहेत आणि ठीक आहे त्यावेळेला त्यांचं नाव त्याच्याशी जोडलं गेलं असेल पण त्यात काही अर्थ नाही. हे म्हणणारे नेहरू म्हणजे एका बाजूला बाबा राघवदासांचं राजकारण त्यांना हवं होतं, एका बाजूला राजकारणासाठी रामाचा आधार हवा होता, पण दुसऱ्या बाजूला आपली अल्पसंख्याकांच्या मनातली असलेली प्रतिमा ही दुरावता कामा नये, बदलता कामा नये, म्हणून त्यांना रामाचं मंदिर सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
म्हणजे रामलल्लाच्या मूर्ती रामचबुतऱ्यावर नेण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये पंडित नेहरू होते असं म्हणतात ना. बाबा राघवत असत. बाबा राघवत असत. बाबा राघवत. बरं माधवराव, मला प्रश्न पुढचा अशा अंगाने विचारायचा होता की खास करून म्हणजे हे सगळं काँग्रेसचं राजकारण चालू असताना दुसरीकडे डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी, आणि आपण आपल्या पुस्तकात योग्यरित्या त्याला इतिहास लेखक म्हटलेलं आहे कारण त्यांना इतिहासकार म्हणता येणार नाही, त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आणि त्या नॅरेटिव्हच्या द्वारे त्यांनी भारतात हिंदू धर्मात तसंच हिंदू आणि अन्य समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला की अयोध्या ही काही म्हणजे हिंदूंचंच फक्त पवित्र स्थान असं नाही, ती मग बुद्धांचं काय, मग जैनांचं काय. आणि हा प्रयत्न अगदी हे जेव्हा अवशेष मिळाले त्याच्यामध्ये बाबरी ढाच्याच्या खाली जे अवशेष मिळाले तिथपर्यंत हा चालू होता, हिंदू विरुद्ध बौद्ध, हिंदू विरुद्ध जैन, आणि हा सगळा प्रयत्न एकीकडे चालू होता. आणि दुसरीकडे असं म्हटलं गेलं होतं की रामायण म्हणजे राम आहे कारण रामायण आहे आणि रामायण हे एक महाकाव्य आहे म्हणून प्रभू रामाचं अस्तित्व आहे. पण आपल्या पुस्तकात अयोध्येचा जो इतिहास आहे तो प्रभू श्रीरामांच्याही कितीतरी युग, कितीतरी शतक सहस्त्रक पूर्वीचा आहे, अगदी वैवस्वत राजापासून ते आणि मग त्यापासून ते अगदी आपण रामायणकालीन अयोध्या, वैदिक अयोध्या, आध्यात्मिक अयोध्या, बौद्धकालीन अयोध्या. तर ह्या सगळ्या अयोध्येच्या पैलूंचा अभ्यास करताना आपल्याला काय जाणवलं, म्हणजे अयोध्या हे भारतातल्या सर्व धर्मांना, सर्व पंथांना एकत्र आणणारं असं एक केंद्र आहे का? दोन गोष्टी याच्यात माझ्या लक्षात आल्या की एक तर मी ऋग्वेदातला उल्लेख केलाय की शरयू नदी, ज्या शरयू नदीच्या तीरावरती, काठावरती हे अयोध्या शहर आहे. तर भारतीय संस्कृतीमध्ये आणि विशेषतः भारतीय संस्कृती जगातलं जे सर्वात जुनं उपलब्ध असलेलं पहिलं साहित्य, जे उपलब्ध असलेलं पहिलं साहित्य ऋग्वेद आहे. त्या ऋग्वेदामध्ये शरयू नदीचा उल्लेख आहे आणि ऋग्वेदात उल्लेख केलेली शरयू नदी ती हीच आहे हे सर्व मान्य, म्हणजे त्याच्याबद्दल कुणाचा वाद नाहीये. त्यावेळेला शरयू नदीचा उल्लेख करताना, आणि गमतीचा भाग म्हणजे त्याच्यात गंगा नाहीये, ऋग्वेदामध्ये गंगा नाही, तर त्या शरयू नदीचा उल्लेख करताना ऋग्वेद असणाऱ्या ऋचाकारांनी 7 नद्यांचा उल्लेख केलाय, सप्त नद्या हा. तर त्या 7 नद्यांपैकी आता फक्त शरयूच आपल्या बरोबर आहे. सिंधू पाकिस्तानात गेली, सरस्वती नदी ही लुप्त पावली, तिचा बराच शोध लागला वगैरे, असं सगळं जर पाहिलं तर तेव्हापासून ऋग्वेदातल्या ऋचांपासून आजपर्यंत सन 2021च्या 20च्या संध्याकाळपर्यंत सातत्याने आपल्या बरोबर वाहत असलेली नदी शरयू आहे. आणि ह्याला एक प्रचंड महत्व आहे, ऐतिहासिक महत्व आहे, सांस्कृतिक महत्व आहे, सगळ्या अर्थाने महत्व. आणि या शरयू नदीच्या काठावर अयोध्या नावाचं शहर वसलेलं आहे. ह्याचे असंख्य पुरावे सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये रामायणापासून पुढच्या सगळ्या काळात हे उपलब्ध आहेत. त्याच्यावरती भरपूर लिहिलं गेलंय, त्याचे विस्ताराने चर्चा होत असते. असं असताना सुद्धा या लेखक मंडळींनी, डाव्या लेखक मंडळींनी, हे स्वतःला एमिनंट हिस्टॉरियन्स म्हणवतात. मी काही त्यांना हिस्टॉरियन्स, इतिहासकार, इतिहास तज्ञ म्हणायला तयार नाही. हे इतिहास लेखक आहेत. आणि या लेखकांनी शरयू नदीच्या काठावर अयोध्या नव्हतीच, इथून सुरुवात केली. म्हणजे त्यांचं प्रमेय खूप सोपं आहे. अयोध्याच नव्हती, त्यामुळे अयोध्येमध्ये रामाचा जन्म होणं शक्य नाही, आणि रामाचा जन्म झाला नाही म्हणजे राम असणं शक्य नाही, अशी ती मांडणी आहे. आणि मग ह्याच्यासाठी त्यांनी काय काय करावं, तर त्यांना अयोध्या अफगाणिस्तानमध्ये सापडली, त्यांना अयोध्या तिकडे ब्रह्मपुत्रेच्या काठावर सापडली, त्यांना अयोध्या ओरिसात सापडली, त्यांना अयोध्या आफ्रिकेतही सापडली. म्हणजे त्यांनी एक असं शोधून काढलं की आफ्रिकेत कुश नावाची एक जमात आहे, आणि त्या कुश जमातीमध्ये राम जन्माला आला. म्हणजे आपल्या सगळ्यांची समजूत काय की कुश हा रामाचा मुलगा, तसं नाही. कुशी जमात होती आणि त्या जमातीत राम जन्माला आला. आणि राम काळा होता, काय लोक आफ्रिकेतच आहेत,
हम्म. त्यामुळे हे सगळे अयोध्या राम हे सगळं त्या आफ्रिकेत मधलं कुशाच्या त्या कुश टोळ्यांमधलं हे हम्म. आहे. हम्म. त्याचा भारताचा काही संबंध नाही. हम्म. हम्म. इथपर्यंत हे सगळं गेलं. हम्म. पण राम काळा होता म्हणून तो आफ्रिकेतल्या कुश टोळीमध्ये जन्माला आला हम्म. हे सांगताना लक्ष्मण गोरा होता, हम्म. सीता गोरी होती. हम्म. म्हणजे रामा अगदी त्याच भाषेत जर बोलायचं झालं हा. तर ही रामायणातली बाकीची सगळी पात्र गोरी होती. ती कुठे आली तिथून? आणि रामायणात उल्लेखलेली सगळी ठिकाणं, अगदी ते चित्रकूट पर्वत हा असेल, ते सगळं सगळं लंका सगळं असेल, हा ते विदर्भ असेल, हे सर्व भारतात होतं. पण त्याच्यातला एक धार्मिक म्हणजे खास करून हिंदू विरुद्ध बौद्ध धर्मीय यांच्यामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि एक असं सांगितलं जातं की हिंदूंनीच ते बौद्ध मंदिर होतं ते तोडलं आणि नंतर मग मीर बाकीनी जिथे मशीद बनवली ते काही त्यांनी मंदिर तोडून बनवली नाही, तर तिथे काहीच म्हणजे तो ढिगारा होता, असा जो एक त्याच्या मागे काही विशिष्ट हेतू असतो त्याच्या मागे, का खरंच त्यांचं काही मानणं असतं? त्याच्यामधला हे बघा, ह्या सगळ्या मांडणीमधला हेतू एकच की राम नव्हता, रामाचं मंदिर नव्हतं, तुम्ही नव्हताच त्यामुळे तुमचा संबंध नाही, अशी ती मांडणी आहे. पण समजा, आणि मी तर माझ्या पुस्तकातही दाखवले की अयोध्येमध्ये बौद्धांचं मोठं केंद्र होतं आणि होतच, ते नाकारण्याचं काही कारण नाही. स्वतः गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये त्यांच्या ज्या जातक कथा आहेत त्या जातक कथांमध्ये दशरथ आहे, राम आहे. स्वतः गौतम बुद्ध एका जातकामध्ये असं सांगतात की मी पूर्वजन्मी राम पंडित नावाचा होतो आणि दशरथाच्या मृत्यूनंतर जे रामायणातलं वर्णन आहे तेच वर्णन गौतम बुद्धांनी त्यांच्या त्या जातकात केलेलं आहे. म्हणजे स्वतः गौतम बुद्ध ज्या प्रभू रामचंद्राला मानतात, दुसऱ्या बाजूने गौतम बुद्धांचा वंश हा इक्ष्वाकू वंश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न गौतम बुद्धांच्याच अनेक शिष्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक केला. त्याने ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. असं असताना ती बौद्धांची अयोध्या होती म्हणून तिथे रामाचा काही संबंध नाही असं म्हणण्याचा प्रयत्न करणं. पण ह्याच्या मागचं दुसरं कारण असं आहे की हे जे तथाकथित इतिहास लेखक आहेत ना, त्या मंडळींना प्राकृत येत नाही, पाली येत नाही, अर्धमागधी येत नाही, संस्कृती येत नाही. त्यामुळे त्यांनी यातलं काही वाचलेलं नाही आणि त्यांना ते वाचायला सांगितलं तर ते वाचू शकत नाही. त्यामुळे जे वाचलेलंच नाही ते त्यांना माहिती असण्याचं कारण नाही. यांची सगळी जी काही कल्पना आहे, यांची एकतर मुळात यांचं सगळं कल्पनेचं साम्राज्य आहे आणि स्वतःच्या कल्पनेच्या साम्राज्याला जोड देण्यासाठी ते काही ठराविक इंग्रजी लेखकांची इंग्रजी पुस्तकं वाचतात. इतिहासाचा अभ्यासक जो असेल, इतिहासाचा संशोधक जो असेल, तो ज्या ठिकाणचा इतिहास लिहायला जातो तिथली भाषा तर समजून घेईल. बरोबर. आणि जर तुम्हाला तिथली भाषाच येत नसेल तर तुम्ही इतिहासाचा अभ्यास काय केला? समजा तुम्ही मुस्लिम अयोध्येबद्दल बोलत असाल तर अरेबिक, फारसी, ह्याचं उर्दू ही तुम्हाला यायला पाहिजे, पण ती यांना येत नाही. बरोबर. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मुळातून अभ्यास न करता स्वतः डोक्यामध्ये ठरवलेल्या कल्पना, त्या कल्पना लोकांच्या डोक्यावर मारण्यासाठी रचलेले तर्कशास्त्राचे इमले, असं यांच्या लिखाणाचं स्वरूप आहे. पूर्णपणे बोगस होतं, भोंगळ होतं. आणि अगदी मुस्लिम प्रवाशांनी किंवा व्यापाऱ्यांनीही जे त्या भागात आले त्यांनी तिथल्या मंदिराचे दाखले दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यातही आपण उल्लेख केलेला आहे. आणि एक साधी गोष्ट सांगतो, म्हणजे फार लांब जाऊया ना, भारतातले हे जे सगळे डावे इतिहास लेखक आहेत त्यांच्या आवडत्या लेखकांची उदाहरणं देऊन मी सांगतो. अल्बेरुनी हे एक मोठं नाव, आणि अल्बेरुनी हा साधारणपणे 1000 वर्षापूर्वी भारतात आला. त्या अल्बेरुनीनी रामाबद्दल लिहिलेलं, अयोध्येबद्दल लिहिलेलं. तो सांगतो की या भारतातलं सगळ्यात मोठं शहर अयोध्या आहे. अल्बेरुनी म्हणतोय, वाल्मिकी नाही, अल्बेरुनी म्हणतो सगळ्यात मोठं शहर अयोध्या आहे आणि ह्या अयोध्येवरती रामाचं प्रभाव आहे. रामाची अयोध्या आहे आणि हा राम भगवान विष्णूचा अवतार आहे असा हा समाज मानतो. आणि रामाच्या मूर्ती नेमक्या कशा असाव्यात, त्याचा आकार काय असावं, त्याचं प्रमाण काय असावं, याचं जे वराह मिहिराने केलेलं वर्णन आहे ते कोट करून अल्बेरुनी हे सगळं लिहिलेलं. अल्बेरुनी हा काही
सनातनी हिंदू नव्हता. हम्म, संघाचा प्रभाव त्याच्यावर पडला असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. हम्म, आमच्या प्रचाराचा प्रभाव त्याच्यावर पडला असेल, तो उजवा होता हम्म, असं म्हणण्याची सुद्धा काही म्हणजे म्हणू शकतात ते, पण मला तरी तसं काही वाटत नाही. हम्म, तर अल्बेरुनी 1000 वर्षापूर्वी हे म्हणतो. हम्म, अकबराच्या काळातला अकबराचा जो अधिकृत चरित्र लेखक आहे अबुल फजल, हम्म, त्याने आईने अकबरीमध्ये हम्म, अयोध्येवरती 5-6 पानं लिहिलेली आहेत. हो, आणि त्याने अयोध्येचं अतिशय सुरेख वर्णन केलंय. हम्म, तोही म्हणतो की अयोध्या हे महानगर आहे. हम्म, अल्बेरुनी म्हणतोय, अल्बेरुनी म्हणतोय, त्याच्यानंतर अबुल फजल म्हणतोय. फजल म्हणतो. म्हणजे अल्बेरुनी नंतर 500 वर्षांनी हा आला, अबुल फजल आला. हम्म, तो म्हणतोय. अबुल फजल सुद्धा रामाचा महिमा सांगतो की राम हा या देशाचा आत्मा आहे. हम्म, हे अबुल फजल सांगतो. हम्म, त्याच्यानंतर 150-200 वर्षांनी अमीर खुसरो आला. हम्म, अमीर खुसरो अयोध्येमध्ये 2 वर्ष राहिला. हम्म, आणि ह्या अमीर खुसरोने अयोध्येचं अतिशय सुंदर वर्णन केलंय. हम्म, तो रामाबद्दल म्हणतो की रामाचा प्रभाव माझ्या जीवनावर इतका पडलाय की आता मला रामाशिवाय दुसरा कुठलाही मित्र असावा असं वाटत नाही. हम्म, इथपर्यंत अमीर खुसरो म्हणतो. हम्म, अल्बेरुनी झाला, अबुल फजल झाला, अमीर खुसरो झाला, आणि अगदी अलीकडच्या काळातला या सगळ्यांचा आवडता मोहम्मद इक्बाल, हम्म, मोहम्मद अलामा इक्बाल, हो, तो रामाचं वर्णन इमामे हिंद करतो. हम्म, म्हणजे हिंदुस्थानचा सर्वोच्च धर्मगुरू आणि सर्वोच्च राज्यकर्ता. हो, त्यांचा इमाम जो आहे तो नुसता धर्मगुरू नाहीये. हम्म, त्यांच्या कल्पनेतला इमाम हा धर्मगुरू सुद्धा आणि राज्यकर्ता सुद्धा आहे. हम्म, हम्म, तर तो सर्वोच्च इमाम, सर्वोच्च धर्मगुरू आणि सर्वोच्च राज्यकर्ता राम आहे हम्म, असं मोहम्मद अलामा इक्बाल म्हणतो. हम्म, आता ह्यातलं कोण सनातनी हिंदू आहे? कोण? आणि हे जे बोलले त्याच्याबद्दल ह्या डाव्या इतिहास लेखकांनी काय म्हटलं? हम्म, त्यांनी कधी सांगितलं की हे लोक असं बोलले म्हणून? मग त्यांच्या सुद्धा कल्पनेतला राम होता का? भले आमच्या कल्पनेतला राम असेल, हम्म, पण आमच्या कल्पनेतला राम हा त्यांच्याही कल्पनेत कसा गेला? बरोबर आहे. या प्रश्नाची चर्चा, या प्रश्नाची उत्तरं या मंडळींनी कधी दिली नाही. उलट त्या लोकांनी हे सगळं दाबून टाकलं, दडवून ठेवलं. हम्म, म्हणजे मोहम्मद अलामा इक्बालचा उल्लेख कोणी करत नाही. हम्म, तुम्ही सारे जहां से म्हणता ना, हम्म, मग सारे जहां से म्हणता तसंच इमाम हिंद हेही सांगा. सांगायला पाहिजे. आता आता आपण वर्तमानातल्या कॉन्ट्रोवर्सीज कडे येऊया. आणि एक असा अपप्रचार खास करून केला जातो की राम जन्मभूमी आंदोलन हे केवळ म्हणजे जेव्हा मंडल आयोगाचा हे अहवाल आला आणि त्याच्यातनं हिंदू समाज अंतर्गतरित्या फुटायला लागला, किंवा त्याच्या आधी तामिळनाडूमध्ये काही 200 दलितांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि याला सगळ्याचा प्रतिवाद करायला, आणि दुसरीकडे शहाबनो प्रकरण होतच, तर त्याच्यामुळे विश्व हिंदू परिषदेने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक मंडलला उत्तर म्हणून कमंडल म्हणून राम जन्मभूमीचा मुद्दा काढलेला आहे. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. प्रत्यक्षात हे आंदोलन अगदी अर्वाचीन काळातही, म्हणजे आंदोलन म्हणून बघितलं तरी ते शहाबनो प्रकरणाच्या पूर्वीच आहे. राम जन्मभूमीचं आंदोलन हे मी मगाशी सुरुवातीला सांगितलं तसं 1943-44 मध्ये सुरू झालेलं आंदोलन. समजा आपण मधला टप्पा जो मधला काही 4 दशक ही फार काही घडलं नव्हतं अशा यातली सोडली, तरी 1983 मध्ये राम जन्मभूमीच्या मुक्ततेचं आंदोलन हे नव्याने सुरू झालं असं म्हणू, त्याला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न झाला असं म्हणू. तर 83 सालामध्ये मंडल आयोग नव्हता. 83 सालामध्ये मंडलचा म सुद्धा कोणी काढला नव्हता. ज्या व्हीपी सिंगने मंडल आयोग आणून सगळं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला, ते व्हीपी सिंग त्या मधल्या काळामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊन गेले होते. मंडल आयोग हा आणीबाणी नंतर जे जनता पार्टीचं सरकार आलं त्या सरकारने नेमलेला आयोग होता, आणि त्याचा अहवाल इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्यानंतर 80 मध्ये दिला गेला. इंदिरा गांधी तो अहवाल बासनात गुंडाळून टाकला, त्याचं त्यांनी नावही काढलं नाही. आणि त्यावेळेला व्हीपी सिंग हे इंदिरा गांधींबरोबर होते. व्हीपी सिंगनी त्या काळात कधीही मंडल आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा सुद्धा काढलेली.
त्यांना मंडल आयोग आठवला कधी, तर 1990 मध्ये जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा. कारण त्यावेळेला त्यांना स्वतःचं मतपेढीचं राजकारण करून स्वतःचा पाया तयार करायचा होता आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी मंडल आयोगाचं नाव काढलं. बरं, हे विश्वनाथ प्रताप सिंग कोण होते गृहस्थ? तर विश्वनाथ प्रताप सिंग उत्तर प्रदेश मधल्या एका छोट्या संस्थानाचे संस्थानिक होते. पण त्यांना स्वतःला राजा म्हणून घेणं आवडत असे. त्यामुळे राजा विश्वनाथ प्रताप सिंग, ज्यांना उत्तर प्रदेश मधल्या ठाकूरांचं पुढारी म्हटलं जात असे, म्हणजे पुढारलेल्या उच्चवर्णीय जातीचं पुढारी म्हटलं जात असे, त्यांनी मंडल आयोगाचा विषय सुरू केला तो स्वतःच्या राजकारणासाठी. त्याचा राम मंदिराच्या आंदोलनाशी काही संबंध नाही. संबंध आहे पण वेगळ्या अर्थाने, उलटा आहे तो. कारण राम मंदिराचं आंदोलन हे 83-84 पासून जेव्हा सुरू झालं तेव्हा ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेलं होतं. आणि त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं की उत्तर प्रदेश मधल्या ज्या सगळ्या छोट्या 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 जाती होत्या, विशेषतः अतिमागास जाती होत्या, दलित समुदाय होते, ह्या सगळ्या समुदायांमध्ये, ह्या सगळ्या जातींमध्ये हे आंदोलन सर्वात अगोदर पोचलं, वाढलं. त्याच्यामध्ये हे आंदोलन उभं राहिलं आणि त्याच्यातून विश्वनाथ प्रताप सिंगच्या लक्षात आलं की हे समाजाची दिशा वेगळ्या पद्धतीने चालली, वेगळ्या बाजूने चालली आणि त्याच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणून त्याने मंडल आयोगाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांच्या हाताला काही लागलं नाही. या आंदोलनाचा महाराष्ट्राशीही खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राशी असलेल्या संबंधांबाबत, म्हणजे शिवसेनेकडे आपण नंतर येऊया, पण आधी या आंदोलनाची एक त्याची संकल्पना, त्याचा लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा, या सगळ्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका मोठी आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? सगळ्या राम जन्मभूमी या विषयाशी महाराष्ट्राचा खूप जुना संबंध म्हणजे ज्या बाबा राघवदासांचा मी उल्लेख केला ते बाबा राघवदासच मराठी होते. ओके, हे नव्हतं मला माहिती. आहे, माझ्या पुस्तकात मी तो उल्लेख केलाय. ते मराठवाड्यामधले पाच्छापूरकर म्हणून होते. 1920च्या आसपास जी प्लेगची साथ आली आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळं कुटुंब मृत्युमुखी पडलं, त्यावेळेला आलेल्या वैराग्यातून ते काशीला निघून गेले आणि काशीतून संन्यास घेऊन फिरत फिरत ते अयोध्येच्या जवळ देवरिया नावाचं मठ आहे तिथे पोचले आणि तिथे ते तिथे राहिले. पण त्या मठाचे प्रमुख म्हणून आणि एकंदर त्या सगळ्या समुदायामधला त्यांचा वावर चांगला होता, त्यांचं व्यक्तिमत्व तेवढं प्रभावी असावं म्हणून त्यांना त्या परिसरामध्ये मान होता आणि ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे महाराष्ट्राचा संबंध तिथपासून आहे आणि त्याच्याही आधीपासून आहे. 400 वर्षांचा महाराष्ट्राचा संबंध हा किमान तिथे उपलब्ध आहे आपल्याला. पण तो सगळा तो इतिहास मी लिहिलाय, मी आता काही तपशिलात जात नाही. पण पुढच्या काळामध्ये जे राम जन्मभूमीचं आंदोलन, त्याची आखणी, त्याचं अतिशय बारकाईने संचलन, हे सगळं करण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तर पाठबळ होतच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रमुख भूमिका होती. पण संघाच्या वतीने जे सगळे ह्या कामाकडे काम करत होते, बघत होते, ते कैलासवासी मोरोपंत पिंगळे हेही आपले महाराष्ट्रातले. आणि माननीय मोरोपंतांनी हे आंदोलन कमालीच्या म्हणजे भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात असं आंदोलन झालेलं नाही आणि इतक्या लोकांपर्यंत पोचणं हे तर कल्पनेच्या पलीकडचं. आणि मोरोपंतांची प्रतिभा किती विलक्षण होती त्याच्यातून लक्षात येतं की शिलापूजनाचा कार्यक्रम, रामज्योती रथांचा कार्यक्रम, असे वेगवेगळे कार्यक्रम जे त्यांनी दिले, त्या कार्यक्रमातून घराघरापर्यंत हे आंदोलन पोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि ते आपण पोचवू शकलो. त्या प्रतिभा, ती संकल्पना माननीय मोरोपंतांची आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या मंडळींची होती. त्यामुळे या सगळ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचा एक संबंध हा अतिशय वेगळा आणि कायमचा संबंध राहील. महाराष्ट्राशी असलेला दुसरा संबंध म्हणजे खास करून शिवसेनेच्या बाबतीत बोललं जातं आणि तो एकूणच राम जन्मभूमी थेट आंदोलनापेक्षा तो 3-4 संदर्भ त्याला वेगवेगळे, एक म्हणजे एक महाआरती रस्त्यावरची असेल किंवा मग त्या
बाबरी ढाचा पाडण्यामध्ये शिवसैनिकांचं कथित योगदान असेल किंवा मग त्याच्यानंतर झालेल्या जातीय दंग्यातली शिवसेनेची भूमिका असेल, या सगळ्याचं एकत्रीकरण करून शिवसेना सांगितले जाते की आमचा या आंदोलनात मोठा सहभाग होता. आणि पण त्याला भाजपने असं खूप काउंटर करायचं तेव्हा प्रयत्न केला नाही. ते युतीची मजबुरी होती का, म्हणजे कसं बघता या एकूण शिवसेनेच्या सहभागाकडे? नाही, युतीची मजबुरी वगैरे असं काही नाही. एक आंदोलनाच्या संदर्भातली भूमिकाची कायमच संघाने घेतली की जे हिंदुत्वाची किंवा हिंदुत्वाच्या बाजूने उभं राहण्याचं ज्यांची भूमिका असेल त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची फार वेगळी भूमिका घ्यायची नाही. तथ्य आजपर्यंत पाहिलेलं पूर्वीपासून पाळत आलं. आणि त्यामुळे जो कोणी म्हणत असेल की आम्ही राम जन्मभूमीच्या पाठिंब्यात, आमचा पाठिंबा आहे, राम जन्मभूमीच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे, त्याच्याबद्दल काही बोलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जे जे लोक समर्थन देतील ते सगळ्याचं स्वागत आहे. मुद्दा राहिला श्रेय घेण्याचा. आता श्रेय तर कुठल्याही गोष्टीचं कुणी घेऊ शकतो आणि त्याचा प्रयत्न कुणी करावा करू नये ह्याला काही कुठले नियम नाहीत. शिवसेनेचं या सगळ्या विषयामधलं वागणं हे म्हणजे जेव्हा रामशिला पूजनाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा असं विटांची पूजा करून काय होत असतं का? अशा आशयाचे अग्रलेख लिहिले गेले आणि तेही सामनातूनच लिहिले गेले. मला आठवतंय त्याप्रमाणे जागोजागचा शिवसैनिक काय सरसकट या सगळ्या शिलापूजनामध्ये सामील होता अशातला भाग. तो लांबून प्रेक्षकाची भूमिका घेत होता. ज्याला स्वतःला वाटलं की हे केलं पाहिजे तो त्यात येत होता. आणि पण तो जसा येत होता तसे अनेक काँग्रेसवाले येत होते. असं ज्याला ज्याला ते पटेल तो तो येत होता. बाबरी ढाचा पाडणं, विवादास्पद सांगायला पडणं, या सगळ्या घटनेतला त्यांचा सहभाग आणि त्याचं श्रेय त्यांनी घेण्याचा प्रयत्न करणं असा जो प्रकार आहे, विषय आहे, त्याच्याबद्दल सुजाता आनंदन ह्या ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी खूप सविस्तर लिहिलंय आणि ते आज नाही 2016 मध्ये लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी हे दाखवून दिलंय. बरं, त्यावेळेला त्यांची पत्रकारितेची सुरुवात होती, त्या युएनआला होत्या आणि युएनआयच्या वतीने त्या अयोध्येमध्ये सगळं वृत्तांकन करण्यासाठी हजर होत्या. तर त्यांनी वर्णन असं केलंय की शिवसेनेच्या वतीने याच्यामध्ये भाग घेण्यासाठी मनोहर जोशी, सुधीर जोशी वगैरे, प्रमोद नवलकर इत्यादी नेते अयोध्येला आले. ते 5 तारखेच्या आसपास आले, 5 डिसेंबरला वगैरे. तोपर्यंत अयोध्येमध्ये लाखो लोक येऊन पोचले होते आणि सर्व भाजपचे, संघाचे, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख नेते हे आधीपासून आलेले होते. त्यामुळे या नेत्यांना राहण्यासाठी जागा मिळाल्या नाहीत आणि त्यांच्यासाठी तंबूंची व्यवस्था विश्व हिंदू परिषदेच्या आयोजकांनी करण्याची तयारी दाखवली. हे त्यांना कमीपणाचं वाटलं. हे माझं वर्णन नाही, सुजाता आनंदांचं वर्णन आहे. आणि ते कमीपणाचं वाटलं म्हणून ते तिथून परत निघाले. त्यांनी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना फोन करून माहिती दिली आणि सेनाप्रमुखांनी सुद्धा त्यांना असं असेल तर तुम्ही परत या असं सांगितल्यामुळे ते परत निघाले. ते परत जाण्यासाठी कलकत्त्याला गेले. 6 डिसेंबरला हे सगळे लोक कलकत्त्याला होते. म्हणजे मुळात हे सगळं घडलं तेव्हा हे कोणी तिथे नव्हते. तिथे एकच मंचावर उपस्थित होते औरंगाबादचे खासदार मोरेश्वर सावे. आज मोरेश्वर सावेंचे सुपुत्र अतुल सावे हे भाजपचे आमदार आहेत आणि अतुलची हे गेली अनेक, म्हणजे फार सुरुवातीपासून गेली 30-35 वर्ष भाजप बरोबर आहे. त्यामुळे मोरेश्वर सावे हे तिथे होते. ढाचा पडल्यानंतर भाजपचे त्यावेळेचे उपाध्यक्ष सुंदरसिंगजी भंडारी यांना पत्रकारांनी गाठलं आणि त्याच्यात बोलताना भंडारीजी असं बोलून गेले की ढाचा गिराने में हमारा कोई संबंध नहीं, वो शायद शिवसैनिक हो सकते. आता दुर्दैवाने आज भंडारीजी आपल्याबरोबर नाहीत.
आणि ते असताना सुद्धा त्यांच्याबरोबर कुणी या विषयाबद्दल कधी काही बोललं नाही. त्यामुळे त्यांनी नेमकं असं विधान का केलं, कशाच्या आधाराने केलं, ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही. परंतु सुजाता आनंदांनी त्याचं वर्णन केलंय की सुंदरसिंग भंडारीजीने असं वक्तव्य केल्यानंतर सुजाता आनंदन यांनी मुंबईला ट्रंक कॉल करून, त्यावेळेला ट्रंक कॉल करावे लागत असत, मोबाईल वगैरे नव्हते, सेना प्रमुखांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की असं असं सांगितलं जातंय, तुमची माहिती काय. तर त्यावेळेला सेना प्रमुखांनी सांगितलं की मला माहिती घेतल्याशिवाय उत्तर देता येणार नाही, मी माहिती घेतो. आणि त्यानंतर जेव्हा सुजाता आनंदांनी परत फोन केला 15 मिनिटांनी, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की जर हा ढाचा पाडण्यामध्ये शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे. आता त्यातला पहिला भाग हा होता की शिवसैनिक असतील तर, त्यांनी रायडर व्यापला होता. पण आपली प्रसार माध्यम महान आहेत, आपले पत्रकार खूपच महान आहेत. त्यांना जे वाटतं ते दुसऱ्याच्या तोंडी घालून ते पुढे सगळं लिहितात. आणि तेव्हा त्यांचं शिवसेनेवरचं प्रेम आजच्या इतकं मजबूत नसावं म्हणजे कदाचित, त्यामुळे. आणि पण इथे हा विषय संपला. नंतरच्या काळात श्रीकृष्ण आयोग नेमला गेला. ज्या दंगलींचा उल्लेख आपण केला त्या दंगलींची चौकशी करण्यासाठी श्रीकृष्ण आयोग नेमला गेला. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण आयोगासमोर सेनाप्रमुख ठाकरेंचं हे विधान हे पुढे आलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे विधान आपल्याला अडचणीत आणणार आहे. म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरच्या एका सभेमध्ये विषय आणला आणि त्याच्यामध्ये सन्माननीय सुंदरसिंग भंडारीजींसाठी हलकट शब्द वापरला. सुजाता आनंदांनी हलकट हा शब्द हलकट असाच दिलाय आणि नंतर कंसात त्याचा अर्थ दिलाय की हलकट सुंदरसिंग भंडारींनी शिवसेनेच्या नावावर हे खपवलं, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, असं शिवाजी पार्कवरच्या सभेत जाहीरपणे सांगितलं खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी. हा. आता हा सुजाता आनंदांचा सगळा लेख, सुजाता आनंदांनी हे लिहिलंय की मी हे आजच लिहिते असं नाही, मी तेव्हा सुद्धा लिहिलं होतं आणि ते सापडेल, ते काय सापडायला वेळ लागणार नाही. पण 2016चा सगळा लेख तर माझ्याकडे आहे आणि 2016च्या त्या लेखाचं कुठल्याही प्रकारचं खंडन हे कुणी केलेलं नाही. त्यामुळे आता 2016 पासून 2020 पर्यंत ज्या लेखाबद्दल कुणी आक्षेप घेतलेला नाही, कुणी खंडन केलेलं नाही, तो खरा आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण शिवसेनेच्या गेल्या 4-5 वर्षाची भूमिका जरी बदलली, म्हणजे त्यातली धरून चला 2-3 वर्ष युतीत असताना आणि गेलं वर्षभर युतीत नसताना, त्याच्यातही एक त्याच्यात वेगवेगळी वळणं आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक सुरुवातीला त्यांची भूमिका एका अर्थाने की पहिले मंदिर फिर सरकार, त्याच्यासाठी मंदिराच्या निर्माणासाठी पुढाकार घ्यावा आणि मोदी सरकारने वाटल्यास गरज असेल तर सरकारही सोडून द्यावं वगैरे अशा प्रकारचा आग्रह आढळतो. त्याच्यानंतर एकूणच नाही, थांबा तुमच्या याच्यात एक दुरुस्ती करा. त्यांचा सगळा आग्रह एका वाक्याचा आहे, मोदींनी सरकार सोडून द्यावं. बाकी कुठल्याही विषयाशी त्यांना काही देणं घेणं नाही. बरोबर. पण म्हणजे त्याच्यानंतर आताचे समजा खास मंदिर बांधलं गेलं, मंदिर बांधलं गेलं म्हणून सुद्धा मोदींनी सरकार सोडायला हरकत नाही, काय गरज आहे आता मोदींना राहण्याची, असंही ते म्हणू शकतात. पण आता साधारणतः म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जी प्रक्रिया पुढे सुरू झालेली आहे ट्रस्टचं निर्माण, आणि त्याच्यातही त्यांनी अनेक बाबतीत विरोध व्यक्त केलेला आहे की मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान, त्यांची उपस्थिती किंवा त्याच्यानंतर वर्गणी गोळा करणं वगैरे या सगळ्या मुद्द्यांवर, तर ती भूमिका किती तर्काला धरून आहे? नाही, मला असं वाटतं की आपण कशाला या विषयाला एवढी किंमत द्यायची, समाज नाही देत. राजकारणासाठी राजकारण करणं आणि स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी अशा तऱ्हेचं राजकारण करणं, कोत्या प्रवृत्तीचं राजकारण करणं, हे राजकारण करण्याला जरी समजत नसलं तरी समाजाला कळतं आणि समाज त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तर समाज जर अशा गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करतोय तर आपण त्याची चर्चा करून कशाला त्याला महत्व द्यायचं, काय गरज आहे?
शेवटच्या समारोपाच्या 1-2 प्रश्नांकडे येतो की आता मंदिराचं निर्माण सुरू झालेलं आहे आणि एक योगी आदित्यनाथ सरकारचा दृष्टिकोन बघितला एकूणच तर उत्तर प्रदेशमध्ये दशकानुदशक असं एक चित्र निर्माण केलं होतं की उत्तर प्रदेशात पर्यटन म्हणजे केवळ आग्रा मथुरा एवढंच एक सर्किट आहे, ते फार तर फार वाराणसी. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने खास करून जो प्रयत्न केलेला आहे की अयोध्येसारख्या क्षेत्रांना की ज्यांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे त्याचं नुसतं मंदिराचं पुनरुज्जीवन नाही तर एक अयोध्येचं एक जिवंत शहर म्हणून पुनरुज्जीवित करणं आणि त्याच्याद्वारे पर्यटन आकृष्ट करणं, त्याच्याद्वारे गुंतवणूक आकृष्ट करणं, हा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं का की जे अयोध्येत बनणारं भव्य राम मंदिर आहे ते उत्तर प्रदेशच्या आर्थिक दृष्ट्या, रोजगाराच्या दृष्टीने किंवा अन्य दृष्टीनेही उत्तर प्रदेशच्या विकासाला चालना देऊ शकतं? निश्चितच. आणि उत्तर प्रदेशच्या कशाला, अयोध्येच्या सगळ्या पुनरुज्जीवनामुळे, अयोध्येच्या पुनरुभारणीमुळे जगातून लोक भारतात येतील, अयोध्येत येतील. तसाही अयोध्येचा जागतिक संबंध आहे. कोरियाच्या राजघराण्याचा अयोध्येशी संबंध असं कोरियाचं राजघराणं आजही मानतं. आणि त्यासाठी त्यांनी कोरियाची जी महाराणी अयोध्येच्या राजवंशातली होती तिचं स्मारक अयोध्येमध्ये कोरियाने स्वतःच्या खर्चाने केलं. त्यामुळे हे जे संबंध जगातले अयोध्ये, तर त्याचा संपूर्ण देशाला उपयोग आहे, देशाला त्याचा फायदा आहे. आणि अयोध्या विकसित होण्याच्या बरोबर उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देश वेगळ्या मार्गाने विकसित होईल, हा त्याचा संदेश आहे. एकूणच आता शेवटचा प्रश्न या अयोध्येच्या निमित्ताने, कारण अयोध्या आपल्या पुस्तकात आपण उल्लेख केलेला आहे की हिंदू मुस्लिम संघर्ष जो फाळणीनंतर संपुष्टात येईल अशी एक अपेक्षा केली गेली होती, तो नंतरही संघर्ष चालू राहिला आणि आपण देशात फाळणीनंतर झालेल्या दंग्यांचा उल्लेख केलेला आहे आणि हे दंगे प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम समाजात झालेले आहेत. आणि जेव्हा अयोध्येच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा आला तेव्हा खास करून MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी वगैरेंसारख्या काही लोक म्हटले की जर बाबरी ढाच्याचा विध्वंस झाला नसता तर अशा प्रकारच्या गोष्टी पुढे राम मंदिर म्हणजे जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असता तो कदाचित दिला नसता. आता मशिदही अयोध्येत तिचं निर्माणाचं काम सुरू झालेलं आहे. तर आपल्याला मनापासून वाटतं का की अयोध्येत आता भव्य श्रीराम मंदिर आणि एक मशिदही उभी राहिल्यावर जो हिंदू मुस्लिम यांच्यामधल्या सौहार्दाचा प्रश्न जो स्वातंत्र्यानंतर सुटला नव्हता तो एका अर्थाने त्याला क्लोजर येईल, त्याला एका अर्थाने त्याला तो तणाव निवळेल का, तो तणाव असाच चालू राहील? म्हणजे आता या सगळ्या याचं भरतवाक्य आहे, परंतु भारतातले डावे राजकारणी आणि भारतातले डावे लेखक पत्रकार यांना कुठल्याही मार्गाने असा संघर्ष संपायला नकोय. त्यांना भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष जिवंत करायचे, वाढवायचे. ते केवळ हिंदू मुस्लिम असं नाही, ते दलितांमधल्या वेगवेगळ्या समुदायांमधले संघर्ष, जातीपातींचे संघर्ष, आदिवासी वनवासींचे संघर्ष, ख्रिश्चनांचे संघर्ष, सगळ्या मार्गाने कुठून ना कुठून तरी भारताचे वेगवेगळे तुकडे कसे करता येतील अशा तऱ्हेचं मांडणी करणारे जे डावे लोक आहेत त्या मंडळींनी 5 वर्ष जर शांत राहायचं ठरवलं तर भारतामध्ये कुठलाही संघर्ष दिसणार नाही. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे अयोध्येशी संबंधित असलेले एक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर के मोहम्मद म्हणतात. त्यामुळे हे संघर्ष संपवणं हे अवघड नाहीये किंवा हे संघर्ष शांत करणं हेही अवघड नाही. फक्त डाव्या मंडळींचं विध्वंसक राजकारण, डाव्या मंडळींची विघातक विचारसरणी ही जितक्या लवकर पराजित होईल, त्या लोकांनी नाकारलंच आहे, परंतु लोकांनी आपल्याला नाकारलं हे अजून त्यांनी स्वीकारलेलं नाही, त्यांना तेही स्वीकारावं लागेल. त्यावेळेला आपल्याला हे चित्र बदललेलं आहे. धन्यवाद माधवराव, आपण MH48 साठी वेळ दिला. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माधवरावांनी प्रसिद्ध केलेल्या अयोध्या या पुस्तकात, हे 600हून जास्त पानांचं पुस्तक आहे आणि अयोध्ये संबंधित विविध पैलूंचे, विविध विषयांचं त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन आहे.
आपणही पुस्तक विकत घेऊन वाचा. माधवराव कुठे मिळू शकेल? म्हणजे परममित्र प्रकाशन ठाण्याचं आहे, त्यांच्याकडे हे मिळेलच, पण अन्यत्रही आघाडीच्या दुकानात आणि इंटरनेटवर ते उपलब्ध असेलच असं मला हो, खात्री आहे. आजपासून सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध झालंय. bookganga.com वरती उपलब्ध आहे, Amazon वरती उपलब्ध आहे. त्यामुळे आजपासूनच सगळीकडे उपलब्ध झाले. धन्यवाद माधवराव पुन्हा एकदा, आणि लवकरच आपल्याशी दुसऱ्या एखाद्या विषयावर चर्चा करण्याची संधी मी शोधून काढीनच. तोपर्यंत थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. परत भेटूया MH48. नमस्कार.